नमस्कार. आपण ऐकतोय साखी कहे कबीर, कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर. हे मराठी रूपांतर केलेलं आहे सौ मनीषाताई अभ्यंकर यांनी. आपलं प्रकरण चाललंय 33वा भाग आहे 209. विचार कव अंग आणि दोहे आपण आज घेणार आहोत 8 ते 11. प्रथम आपण 8वा दोहा ऐकूयात. हरि मोत्या के माल है पोए काचे तागे, जतन करे झना घना टूटेगी कहू लागे. हरि मोत्या के माल है पोए काचे तागे, जतन करे झना घना टूटेगी कहू लागे. कठीण शब्दांचे अर्थ ऐकूया. मोत्या, मोत्या म्हणजे मोती. तागी, तागी म्हणजे धागा. दोह्याचा अर्थ ऐकूयात. हरी म्हणजे अशी मोत्यांची माळ आहे की ती कच्च्या धाग्यात ओलेली आहे. जर त्या माळेबरोबर जोराजोरी केली तर अनेक संकट निर्माण होतील. संघर्षाने कटकटी वाढतील. कदाचित तिचा धागा तुटूनही जाईल. कबीर इथे हरिनामाला मोत्याची माळ म्हणतात. पण ही मोत्यांची माळ अतिशय नाजूक आहे. कारण ज्यात ओलेली आहे त्यातील धागा हा नाजूक आहे आणि हा धागा तो श्रद्धा आणि भक्तीचा आहे. हा नाजूक धागा मायेच्या जोराने तुटेल तर ही माळ सगळी बिखरून जाईल. तेव्हा हा श्रद्धेचा किंवा भक्तीचा नाजूक धागा तुटणार नाही याची साधकाने काळजी घेतली पाहिजे. अतिशास्त्र, अतिचिकित्सा, विषयांचं आकर्षण यामुळे भक्ती धागा तुटण्याची शक्यता असते. म्हणून कबीर साधकाला भगवंत हा तर्कसाध्य नसून भक्तिसाध्य आहे अशी सूचना देऊन सावध करत आहे. आता आपण या दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात. हरि मोत्याची माळ आणिक नाजूक धागा त्यात, प्रयत्नपूर्वक जतन करे तू मुक्ती न ये हातात. हरि मोत्यांची माळ आणिक नाजूक धागा त्यात, प्रयत्नपूर्वक जतन करे तू मुक्ती न ये हातात. पुढचा 9वा दोहा ऐकूयात. मन नहीं छाड़े विषय को, विषय न छाड़े मन, इनको है स्वभाव में पूरे लागे जुगजन. मन नहीं छाड़े विषय को, विषय न छाड़े मन, इनको है स्वभाव में पूरे लागे जुगजन. कठीण शब्दांचा अर्थ ऐकूयात. छाडै, छाडै म्हणजे सोडते. विषय म्हणजे विषय. सुभाव, सुभाव म्हणजे स्वभाव. दोह्याचा अर्थ ऐकूयात. कबीर म्हणतात की मन विषयांचा त्याग करत नाही, विषय मनाचा त्याग करत नाही. याचा स्वभावच असा असतो. हे दोन्ही एकमेकाला पूर्णपणे चिकटलेले असतात. मन आणि विषयांचा स्वभाव कबीरांनी इथे सांगितलाय. मन विषयांनी पछाडलेलं असतं आणि विषय वासनांनी मनात घर केलेलं असतं. त्यामुळे मन विषय सोडत नाही आणि विषय हे मनाच्याच आधारे राहतात. अर्थातच साधकाला हरिप्राप्ती करून जर घ्यायची असेल तर मन आणि विषय यांची ताटातूट केली पाहिजे. विषयांना मनातून हाकलून लावून दिलं पाहिजे. मन निर्मळ केलं पाहिजे. मोकळं केलं तरच त्यात ईश्वराला वसती करता येईल. तेव्हा विषयांची अडगळ मनातून दूर करण्यास कबीर इथे सांगतायत. आता आपण ह्या दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात. मन ना सोडी विषयांसी, मन विषया आधार, स्वभाव यांचा असे असा हा सदा साथ असणार. मन ना सोडी विषयांसी, मन विषया आधार, स्वभाव यांचा असे असा हा सदा साथ असणार.
पुढचा दोहा ऐकूयात 10वा. खंडित मूल विनाश कहो किम विगत कीजय जो जलमय प्रतिबिंब सकल राम ही जाने जय. खंडित मूल विनाश कहो किम विगत कीजय जो जलमय प्रतिबिंब सकल राम जाने जय. कठीण शब्दांचा अर्थ बघूयात. विगत किंवा विग्रह म्हणजे रूप. दोह्याचा अर्थ असा आहे, जर मुळाचाच नाश झाला तर स्थिती कशी टिकून राहील. ज्याप्रमाणे पाण्यामध्ये प्रतिबिंब दिसतं त्याचप्रमाणे राम सर्व सृष्टीत आहे असं समजा. साधनेमध्ये भाव आवश्यक आहे. परमात्म प्राप्तीसाठी भाव मूळ आहे, आवश्यक आहे. तो भावच जर नष्ट होईल तर परमात्म प्राप्ती होणार कशी. कबीरांनी त्यासाठी प्रतिबिंबाचं उदाहरण दिलेलं आहे. बिंब असेल तरच प्रतिबिंब दिसेल, म्हणजेच प्रतिबिंब पाहण्यासाठी मूळ बिंबाची आवश्यकता आहे. तसंच राम हा पाण्यातील प्रतिबिंबाप्रमाणे आहे. प्रतिबिंब जसं पाण्यात असतं त्याचप्रमाणे सृष्टीत राम आहे, म्हणजे सर्व जीव मात्रात तो आहे. जर तो पाहायचा असेल तर आधी मूळ आपल्यामध्ये असलेला राम आपल्याला दिसला पाहिजे, ओळखता आला पाहिजे. त्यासाठी भाव हे साधन आहे. तो भावच जर नसेल तर राम ओळखताच येणार नाही. दृश्यमान जगत त्याच्याच प्रकाशाने प्रकाशित आहे. राम जर दृश्य जगतात प्रतिबिंबित झालेला आहे त्या अर्थी मूळ बिंब रूपात तो असलाच पाहिजे. दार्शनिक संसाराचा निराश करायला सांगतात, पण कबीर सांगतात ती संसार रूपी प्रतिबिंब खंडित करून बिंब काही पाहता येणार नाही. त्यासाठी दृष्टीच अंतर्मुख केली पाहिजे. आपण या दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात. मूळ खंडिता कशी होई रे तुझ रामाची प्राप्ती प्रतिबिंब असे जब पाण्यामध्ये तशी रामाची व्याप्ती. मूळ खंडिता कशी होई तुझ रामाची प्राप्ती प्रतिबिंब असे जब पाण्यामध्ये तशी रामाची व्याप्ती. पुढचा दोहा 11वा ऐकूयात. सो मन सो तन सो विषय त्रिभुवनपति कहूँ कस कहे कबीर बंद हो नर जलपुरिया सकल रस. सो मन सो तन सो विषय त्रिभुवनपति कहूँ कस कहे कबीर बंद हो नर जलपुरिया सकल रस. दोह्याचा अर्थ ऐकूयात. तो रामच मन आहे, तन आहे आणि तोच विषय पण आहे. तो तिन्ही लोकांचा स्वामी आहे. त्या त्रिभुवनपतीचं वर्णन कोण आणि कसं करणार. हे मनुष्या, ज्याप्रमाणे पाण्यामध्ये सर्व रस समाविष्ट असतात त्याचप्रमाणे तो राम सर्वात समाविष्ट आहे असं समज. कबीरांनी इथे एकत्व सांगितलंय. त्यांच्या दृष्टीने द्वैत हे नाहीच आहे. श्वेताश्वेतर उपनिषदातही म्हटलेलं आहे की एको देव सर्वभूतेषु गूढ सर्वव्यापी सर्वभूतांतरात्मा कर्माध्यक्ष सर्वभूताधिवास साक्षी चेता केवलो निर्गुणश्च. तोच एक परमेश्वर सर्व प्राणीमात्रांच्या हृदय रूपी गुहेत लपलेला आहे. तोच सर्व व्यापी आहे आणि सर्व प्राणीमात्रांचा अंतर्यामी आहे. तोच सर्व कर्मांचा अधिष्ठाता आहे. कर्माचा फळ देणारा आणि सर्व प्राणीमात्रांचं निवासस्थानही तोच आहे. तोच सर्व शुभ अशुभ कर्म पाहणारा चेतन स्वरूप आहे आणि सर्वांना चेतना देणाराही आहे. तो सर्वथैव विशुद्ध, निर्लेप आणि प्रकृतीच्या गुणांच्याही पलीकडे आहे. कबीर उपनिषदांचीच भाषा बोलत आहेत. सर्व काही एकरूप आहे, सर्व ठिकाणी एकत्वच नांदत आहे असा त्यांचा विश्वास आहे. आता आपण
यावरचीच मराठी साखी ऐकूयात आणि या साखीबरोबरच आजचा भाग आपण पूर्ण करूयात. राम तन मन राम हे विषय वर्णू कसे रामाला. पाण्यामध्ये असे रस जसा व्यापून तो सर्वाला. राम तन मन राम हे विषय वर्णू कसे रामाला. पाण्यामध्ये असे रस जसा व्यापून तो सर्वाला.